वडील गेल्याच्या नंतर तुम्हाला वडिलांची कमी कशी जाणवली आयुष्यामध्ये? नाही आई हीच माझी आई होती आणि वडीलही होते आणि माझे मामा होते त्यावेळी. हं, माझे मामासुद्धा मी 6वीत असताना गेले. पण तोपर्यंत त्यांनी माझी काळजी घेतली हं, आणि ह्याच्यामध्ये अ, मग ते त्या शाळेमध्ये अ, मला घालणं, त्यानंतर लहानपणचं माझं शिक्षण शाळेत हं. जायच्या आधीसुद्धा त्यांनी बराच त्याच्यामध्ये हातभार लावला आणि त्यांनी सुद्धा माझ्यावर बरीच मेहनत घेतली. मामांनी. उदाहरणार्थ त्यांचे एक मित्र होते टिळक. त्यांना मला गणित शिकवायला ते अ, हे करायचे आणि त्यावेळी आतासारखं नव्हतं. काही झालं की आपण कॉम्प्युटरकडे जातो किंवा मोबाईलकडे Google जातो. करतो. तसं नव्हतं. हे सगळं हा कॉम्प्युटर, हा मोबाईल म्हणजे पाव की, अर्ध की, पाऊण की हं. वगैरे पाठ त्यावेळी करून सगळी. घ्यायचे. त्यावेळेचं पाठ करून घ्यायचं आणि मला अजून आठवतं त्यांनी एकम, दशम, शतम, सहस्त्रम, दशसहस्त्रम, लक्षम, दशलक्षम, कोटी, दशकोटी, अब्ज, खर्व, निखर्व, पद्मा, शंकू, जल्दी, हत्य, मरार्ध. परार्ध म्हणजे 10^18, 18 शून्य हं, आणि 10 म्हणजे 1 शून्य. कळलं की नाही? एकम दशम. हे त्यांनी त्यावेळी माझ्याकडनं पाठ करून घेतलं होतं. हं. कळलं का? इतक्या लहानपणी. तर त्यामुळे याची गणिताची तयारी म्हणा किंवा इतर यांची पाया तयारी भक्कम झाला. प्रचंड झाली. म्हणजे त्याच्या बाहेर म्हणजे शाळेबाहेरचं जे शिक्षण होतं, ते फार महत्त्वाचं होतं माझ्यासाठी. म्हणजे एकाच वेळी शाळेतलं आणि बाहेरची प्रॅक्टिकल हे दोन्ही झाले. दोन्ही, दोन्ही झाले. दोन्ही झाले.